नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होत आहे कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं आणि त्या मैदानामध्ये काही अंदाजित टॉपचे पैरे कोणकोणते असतील ते आपण बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि काही एक दोन पैरे फिक्स आहेत असं वाटतंय, बघूया मग चला. उद्याच्या मैदानामध्ये एक नंबरचा पैरा टॉपचाच पैरा आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कोरेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी, पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी, माळशिरसच्या जुना बैलपोळ्याच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा शॉटगन मेहरबान आपल्याला पळताना दिसणार आहे. तो पळताना दिसणार आहे आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या मल्हार 11-11 सोबत. हा पैरा फिक्स वाटतोय कारण की एक बाईट पडली होती. त्या बाईटमध्ये मेहरबानच्या मालकांनी सांगितलेलं होतं की ही गाडी पळताना दिसणार आहे आणि बघूया हीच गाडी पळते का कोण पळते जरा बघूया. 2 नंबरचा पैरा जो म्हणजे आहे तो टॉपचाच पैरा आहे. वेगाचा शेवट सर्जा एक अंदाजित पैरा आहे हा. वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत निमगावकरांचा सावकार. ही गाडी अगोदर पळणार होती एक महिन्यापूर्वी, परंतु ही काही गाडी पळेल नाही. परंतु त्याच्या बेसवर उद्याचं ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे ही गाडी एखाद्या वेळेस पळूसुद्धा शकते. एक अंदाज आहे, फिक्स असं काय फिक्स समजू नका. 3 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरीचा मानकरी असलेला असा दहिगावकरांचा हिंद केसरी पाखरे आपल्याला पळताना दिसणार आहे. खूप दिवसानंतर तो पळतोय आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. एक अंदाज वाटतोय, चर्चा चालू आहे जिकडे तिकडे, तीच चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे कोण असू शकतो दहिगावकरांच्या पाखऱ्यासोबत. मला वाटते की आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातोय असा मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा हिंद केसरी राजा आणि पाखऱ्या. ही गाडी एक 90% मला वाटते की ही गाडी पळू शकते. सगळीकडे चर्चा चालू आहे, तीच चर्चा तुम्हाला सांगतोय. आणि 10% जर ही गाडी नाही पळेल तर वेगवेगळा पैरा यांचा असू शकतो. बघूया काय होतंय. 4 नंबरचा पैरा तो सुद्धा अंदाजित पैरा आहे. पुशेगावची आदतची एक नंबरची जोडी, ती म्हणजे ओपनच्या मैदानामध्ये पुशेगावच्या आदतची जोडी म्हणजे सचिन लक्षाची जोडी आपल्याला तिथं एखाद्या वेळेस पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे हा सुद्धा. बघूया काय होते. जर गाडी पळली तर चांगलंच आहे कारण की प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. विठ्ठल केसरीच्या मैदानाचा सुद्धा एक नंबरचा मान या जोडीनं पटकवलेला होता. खूप साऱ्या शुभेच्छा ही जर गाडी पळाली. जर वाटते जर ही गाडी जर नाही वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये जर पळू शकते तर कुणाला काय अंदाज वाटतोय त्यांनी सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 5 नंबरचा पैरा ही गाडी एक टॉपची गाडी आहे आणि या गाडीला सुद्धा रोखणं कठीण होईल असे अजित शेठ जगताप कारुंडे यांचा हिंद केसरी चिक्या आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये. आणि तो अंदाजित पैरा सांगतोय मी. तुम्हाला असं वाटतं की हीच गाडी पुन्हा पळायला पाहिजे कुमठेच्या हिंद केसरी वजीरसोबत. जिथं जिथं हिंद केसरीचं मैदान होतं आहे तिथं फायनलमध्ये राहतोयच असा कुमठेचा वजीर आणि चिक्या ही जोडी मला वाटते की उद्याच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस पळू शकेल. अंदाजित पैरा हा सुद्धा वाटतोय किंवा चिक्या वेगळ्यासुद्धा पैऱ्यामध्ये असू शकतो, वजीर वेगळ्यासुद्धा पैऱ्यामध्ये असू शकतो. कुणाला काय वाटते त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकताय. 6 नंबरचा पैरा हा एक पैरा मला वाटते की 70 ते 80% फिक्स मला वाटतोय की माझा अंदाज की ही गाडी पळू शकेल. म्हणजेच MM नाना पेठ यांचा पब्लिकचा बादशाह असा पेठकरांचा राजा आणि त्या राजासोबत मला असं वाटते आता ही गाडी पळू शकेल. आत्ता चालू सीझनचा आत्ता एक मैदान झालं होतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवलेला होता असा 81 दावणीतला रायफलचा वारसदार छोटा रायफल उर्फ फंट्या हा आपल्याला पळताना दिसू शकेल MM नानांच्या राजासोबत. बघूया, एक अंदाज आहे मला वाटते 70% ही गाडी पळू शकते. 30% वेगळे सुद्धा पैरे असू शकतील या दोघांचे. बघूया काय होते. 7 नंबरचा पैरा ही गाडी विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये पळाली होती. ती गाडी मला वाटते की पुन्हा एकदा पळावी. रैना किरणप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेटगवळी बदलापूर यांचा रैना हिंद केसरी रैना तो मला वाटते की नितीन आबा शेवाळे या बैलगाडा शर्यत क्षेत्राचे अध्यक्ष आणि त्यांचा एक टॉपचा नंदी जो आत्ता सध्या कुठलंही मैदान असू द्या तिथं गुलाल हा मिळवतोय असा आबांचा पाखऱ्या आणि आप्पांचा रैना ही जोडी मला वाटते की पळावी. बघूया काय होते कारण की त्यांची पब्लिकनं त्या दिवशी बघितलं विठ्ठल केसरीला पब्लिकनं सेमी काढला होता आणि ही जोडी जर पाळली तर आनंद होईल.
बघूया काय पैरा फिक्स नाही आहे, अंदाज वाटतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला जर वाटत असेल की रायना कोणासोबत पळू शकतो, पाखऱ्या कोणासोबत पळू शकतो, तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 8 नंबरचा पैरा विठ्ठल नाना यांचा हिंद केसरी तेजा, आणि तो तेजा मला वाटते की चिक्यासोबत पळेल. घरचा साज जास्त करून विठ्ठल नानांचे पळत आहेत आत्ता अजय शेट यांचे. मला वाटते की घरचा साज पुन्हा एकदा दिसू शकतो, तेजा आणि चिक्या. बघूया जर कोणाला काय वाटत असेल त्यानेसुद्धा हा पैरा वेगवेगळा कोणासोबत पळू शकतो, कोणासोबत यांचे दोघांचे पैरे होऊ शकतील किंवा घरचा साज पळेल, कमेंट्समध्ये सांगू शकताय. 9 नंबरचा पैरा माननीय श्री नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांचा साई आपल्याला कोणासोबत दिसू शकेल. मला असं वाटतंय की तो साई गुरसाळेच्या अंजीरसोबत पळेल असं मला वाटतंय. कारण की गुरसाळेचं मैदान म्हटलं होम ग्राउंड आहे तिथं, आणि तिथं मला वाटतं साई कमाल करेल आणि अंजीरसुद्धा कमाल करेल. बघूया यांच्या दोघांचे पैरे वेगवेगळेसुद्धा असू शकतील, एक अंदाज मला वाटला म्हणून मी सांगितला. 11 नंबरचा पैरा 10 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता चालू सीझनचा पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा कोरेगावकरांचा भवानी. हा भवानी कोणासोबत पळू शकतो? मला वाटते की घरणिकेकरांच्या राजासोबत ट्राय करायला पाहिजे. ही जर गाडी पळाली तर 100% गुलाल असेल या गाडीला. बघूया काय होते. 11 नंबरचा पैरा जो आहे तो दादा सरकार यांच्या दावणीचा घरचा साज सर्जा आणि देवा, ही गाडी मला वाटते की पळायला पाहिजे. बघूया काय होते काय नाही. 12 नंबरचा पैरा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा कोणासोबत पळताना दिसला पाहिजे? मला वाटते की भुंगा आणि कार्तिक विसापूरकरांचा ही दोघेजण पळताना दिसले पाहिजेत माझ्या अंदाजानुसार. तुम्हाला जर काय वाटत असेल तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 13 नंबरचा पैरा जो आहे तो चांद आणि गोल्याभाई घरचा साज मैदानामध्ये पळू शकतो किंवा वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये असू शकतो. बघूया काय होते. 14 नंबरचा पैरा पालेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल बावधनकरांचा लक्षा. ही एक टॉपचीच नामांकित जोडी असेल, अंदाजित जोडी. तुम्हालासुद्धा काय वाटत असेल कमेंट्समध्ये सांगा. आणि शेवट 15 नंबरचा पैरा जो आहे तो बबनदादा लासूरने यांचा आत्ता त्या मैदानामध्ये बघितलं 2 नंबरचा मानकरी असा रावण कोणासोबत पळताना दिसेल? मला वाटते की तो पळताना दिसू शकेल पेडगावच्या रेहमानसोबत किंवा वाडग्यासोबत किंवा कोणीसुद्धा असू शकतं. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. हे माझे काही अंदाजित पैरे होते, त्यातले काही पैरे फिक्ससुद्धा असतील, काही फिक्ससुद्धा नसतील. परंतु उद्यापासून आपण मैदानामध्ये दिसू आणि प्रत्येकाची गोरगरिबाची पर्यंत कुठल्याही गोरगरिबाची मुलाखत घेतोच आपण. आणि उद्या येतो आहे आपण मैदानामध्ये. बकासूर पाळणार आहे का? बकासूर पळणार आहे का नाही याच्याबद्दल थोडीशी अपडेट नीट नाही आहे. जर बकासूर पळाला तर संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्येच समजेल की बकासूर पळणार आहे का नाही. चिठ्ठीमध्ये समजेलच पैरा कोण असेल बकासूरचा. आणि जर बकासूर जर पळणार असेल तर अंदाजित पैरा घाणनकरांचा बब्या किंवा दुर्गा या दोघांच्यातील असेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि खूप खूप तुम्ही प्रेम देताय त्याच्याबद्दल प्रेमापोटीच व्हिडिओ बनवतो आहे. धन्यवाद.